निलेश सरांचा सक्सेस सगळ्या भारताला माहिती आहे किंवा सगळे तुम्हाला बघतात फॉलो करतात. पण ऍक्च्युली ही जर्नी नेमकी सुरुवात झाली कुठे, कधी, आणि या जर्नीमध्ये कधी वाटलं होतं की हा ब्रँड एवढा मोठा होणार? तर सरांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर मी सरांचे खूप एकदा आभार मानतो आणि माझ्यासारख्या एक चहावाल्याला तुमच्या सगळ्या एनर्जी समोर बोलण्याची मला संधी दिली, त्यासाठी सरांचे. त्याच्यानंतर आपले राजेश सर, मॅडम, सगळ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची जी एनर्जी आहे ना, हीच एनर्जी पाहिजे. मी म्हणजे ही जर एनर्जी तुम्ही ठेवली ना, तुम्ही साईबाबांच्या भूमीमध्ये काय टार्गेट मी घेऊन आलो होतो की मला यार रोजचं 20,000 रुपये काउंटर करायचं एका शॉपचं, त्याच्या माध्यमातून मला 5-6 हजार रुपये राहील, 1,00,000-1,50,000 रुपये महिन्याला कमवत. लिटरली आज मी तर कमवतोय, पण माझ्यासोबत कमीत कमी 400 पेक्षा जास्त लोक 75,000पेक्षा जास्त ग्रॅज्युएटच्या फ्रँचायझीतून कमवत आहे. म्हणजे साईबाबांकडे मी याच तुम्ही ज्या एनर्जीनी मागताय ना, त्याच एनर्जीनी मी असे 1,00,000-2,00,000 रुपये मागितले होते महिन्याला. त्याच्यापेक्षा साईबाबांनी मला खूप जास्त दिलं. आणि मला पण हाच विश्वास आहे की मी ज्यावेळेस एंटर केलं इथं, त्यावेळेस तुमच्यामध्ये जी एनर्जी होती ती एनर्जी फक्त ऊन असू, वारा असू, प्रॉब्लेम असू, काही असो आयुष्यामध्ये, जर ती एनर्जी जर तुम्ही बरकरार ठेवली तर मला विश्वास आहे तुम्ही आज शिर्डी पावन भूमीमध्ये, साईबाबांच्या भूमीमध्ये प्रत्युषच्या माध्यमातून काय स्वप्न घेऊन आलेले असतील मला माहित नाही, पण त्याच्या 10 टाइम स्वप्न तुमचे पूर्ण प्रत्युष करून देईल हा विश्वास मला आहे. तर पुन्हा एकदा तुमच्या सर्व, आणि हे काही म्हणजे महिलांच्या थ्रू जर ही एनर्जी मिळती ना, तर ही आपली सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांचं कौतुक करायला पाहिजे की महिलांना एम्पॉवर करताय. मला वाटतं की माझ्या वाईफनी काहीतरी करावं, त्यासाठी मला जिथं चान्स मिळेल मी तिला घेऊन जातो. माझ्या सेशनला असेल किंवा माझ्या काही ओपनिंगला असेल किंवा मिटिंग्सला असेल, मी तिला घेऊन जातो की माझी थॉट प्रोसेस कळेल. कारण मी असं समजत होतो सर लिटरली की महिलांचा जो विचार आहे ना, तो आम्ही कधी विचारच करू शकत नाही. म्हणजे कधी कधी ही असा विचार करते ना की मी विचार करतो, अरे ना असा विचार का केला, म्हणजे असा विचार महिला करू शकतात. पण त्यात तुम्ही येऊन जर विचार करता की आम्हाला व्यावसायिक बनायचं, बिझनेस करायचं, पैसे कमवायचे, फॅमिलीच्या सगळ्या गरजा पूर्ण करायचे, आमचे स्वप्न पूर्ण करायचे, तर नक्कीच मी सगळ्यांना सांगेल की ही एनर्जी ठेवा. बाबा तथास्तु म्हणून जाणार तुम्हाला इथून, आणि बाबांनी तुम्हाला बघितलेलं आहे. पुढच्या 1-2 वर्षामध्ये प्रत्युषच्या माध्यमातून तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होतील हा विश्वास मला तर आहे. पण साईबाबांसुद्धा तथास्तु म्हणलेले माझ्या थ्रू, कारण साईबाबांचे माझे खूप चांगले कॉन्टॅक्ट आहे. बाबांशी मी बोलतो नाही, हे फक्त म्हणजे सर बोलण्यासाठी नाहीये. मी लिटरली, आम्ही काल पण आलो होतो शिर्डीला मंदिरात, आम्हाला चान्स नाही भेटला दर्शनाचा, कारण खूप सगळे गावकरी गेट वगैरे बंद होते आणि खूप ट्रॅफिक झालं, त्या अगोदरच ब्लॉक झालं होतं. पण बाबांचे माझे खूप चांगले कॉन्टॅक्ट आहे. मी जेव्हा कधी काही झालं ना, तर बाबांशी बोलतो आणि बाबा मला त्याचं सोल्युशन देतात. आणि आता पण मी बाबांशी तेच बोललो की बाबा प्रत्युष मध्ये इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहे, त्यांच्या थ्रू काम करणाऱ्या जेवढ्या महिला आहेत, त्यांच्या थ्रू चालणारे जे शॉप आहे, त्यांच्या थ्रू चालणाऱ्या फ्रँचायझी आहे, त्या सगळ्या जे विचार करतात त्याच्या 10 टाइम झालं पाहिजे. हा विश्वास बाबांना तुमच्यावर आहे, हा विश्वास बाबांना तुमच्यावर आहे, आणि तुम्हाला तुमच्या स्वतःवर असणारच आहे, कारण ते मला तुमच्या एनर्जीतून कळालंय. तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे थँक्यू. आणि आता आपण जो प्रश्न विचारला सरांनी की ह्या जर्नीची सुरुवात कशी झाली होती, तिथून जाऊ. बघा, मला माझी जर्नी सांगायला तर फार जास्त आवडत नाही, शॉर्ट मध्ये सांगतो. बघा, 2016-17 जसं तुम्ही तसं पाहिलं तर ही एक अपॉर्च्युनिटी, या अपॉर्च्युनिटीमध्ये मी जॉईन झालो होतो दुसऱ्या एका कंपनीमध्ये. तिथून माझे स्वप्न थोडेसे मोठे झाले. आणि कसं असतं ना, लहानपणी माझी आई, म्हणजे माझे तुम्ही जे ओळखतात त्यांनी माझी स्टोरी बघितलेली असेल की माझी आई साधारण, माझ्या आईचं 4थी शिक्षण आहे, जिला घड्याळ पण समजत नाही. वडील माझे 10वी शिक्षण आहे, सेंटरिंगचं काम करायचे, आणि आई माझी मजुरी करायची. पण त्यावेळेस पहिल्यापासून एक मनामध्ये एक आग होती की यार आपल्याला बदलायचंय. आणि 2016च्या दिवाळीला, ज्यावेळेस आम्ही दिवाळीला मी आणि माझा मित्र बसलो, तर आमच्याकडे साधे काही फटाके घेण्यासाठी पण पैसे नाहीये. आणि मग त्यावेळेस मला तो स्पार्क आला की यार आपण आता हे किती दिवस. आणि बघा, जसं सर बोलले की कोण कुणाला कधी कनेक्ट होईल माहित नाही, तसंच माझ्या बाबतीत मी 2016ला माझ्या स्वतःसोबत कनेक्ट झालो. आणि मी त्याच वेळेस 2016ला ठरवलं आणि साईबाबांशी बोललो. म्हटलं बाबा, जर मला आज म्हणजे 2016च्या दिवाळीला जर मला आज म्हणजे डायरेक्ट घेऊन जात येत असन, स्वर्गात न्या, नरकात न्या, कुठं पण न्या, जर घेऊन जात येत असन तर आता घेऊन जा. याच्यानंतर ही दिवाळी, अशी जी दरिद्री दिवाळी आहे, ती मी माझ्या आयुष्यामध्ये परत आणणार नाही आणि राहून देणार नाही. आणि या स्वप्नांनी मी 2016ला एका डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये जॉईनिंग केलं. आणि त्याच्यानंतर आता बघा, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे फाउंडर भेटलेले, असे लोक भेटलेले ज्यांचं तुमच्याप्रती खूप जास्त प्रेम आहे. म्हणजे जेव्हा कधी भेटतं की सर यार म्हणजे महिलांसाठी करायचं, महिलांसाठी करायचं, महिलांसाठी करायचं, महिलांसाठी करायचं, असे म्हणणारे मी खूप साऱ्या कंपन्या बदलल्या त्या पिरियडमध्ये. आणि मी होतो SYBSC ला जॉईनिंग केलं. 3rd इयर पर्यंत मी स्वप्न बघून ठेवले. मी माझ्या बहिणीला सांगायचो, बाईकवर तिला घ्यायला गेलो का तिला सांगायचो येताना आपण पुढच्या दिवाळीला आपण कार येऊ. माझं 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, काही कारच आली नाही. आणि जे काही संघर्ष चालू होता त्याच्यापेक्षा जास्त संघर्ष सुरू झाला. मग मी त्यावेळेस डिसिजन घेतला की आता नको कुणावरती विश्वास ठेवायला, आणि मग मी माझे स्वतःचे क्लासेस सुरू केले. मग मी 2017 मध्ये फिजिक्स शिकवायला सुरुवात केलं. आता असं काही नाही मी फार हुशार आहे,
म्हणजे माझं एस वायला फिजिक्सच राहिलेलं आहे. पण रियालिटी अशी की ते राहण्याचे कारण पण वेगळे. तसं मी फर्स्ट इयर वगैरे टॉपर होतो, 12वीला पण मला चांगले मार्क्स होते. पण ज्यावेळेस डायरेक्ट सिलिंग मध्ये आलो ना, तर आमचे चुकीच्या कमिटमेंट मला झाल्या सर. आणि मला ते सांगितलं की यार तू ज्यावेळेस बाहेर पडशील ग्रॅज्युएशन करून, त्यावेळेस तू नोकरी करणारा नाही, नोकरी देणार राहशील, तुझ्याकडे बीएमडब्ल्यू राहील, ऑडी राहील, या सगळ्या गाड्या राहील, बंगला राहील. आणि ज्यावेळेस मी हे कमिटमेंट करून बसलो स्वतःला, तर ह्या कमिटमेंट मध्ये अभ्यासाची नाही राहणार ना. आणि तिथं आमच्या सिनियरनी इतकं चुकीचं सांगितलं होतं, ते मला म्हणले होते की भाई IAS चा जॉब पण चुकीचा आहे. म्हणजे IAS पेक्षा एक डायरेक्ट सिलिंग वाला एक खूप मोठा असतो. मी म्हटलं अरे यार मग काय IAS करायचं, एवढा अभ्यास करायचा, प्री द्यायची, मेन्स द्यायची, नंतर इंटरव्ह्यू क्रॅक करायचा. आणि मग मला असं वाटलं की यार नाही यार, अभ्यासात आपलं म्हणजे आपण त्याच्यासाठी बनलेलो नाहीये. मग मी सोडून दिलं, म्हणजे पेपरला जाणं, टाइमपास करणं ह्या गोष्टी. आणि ज्यावेळेस माझं थर्ड इयर झालं त्यावेळेस कळालं की तेच प्रोफेशन मला आता वाचू शकतं. कारण मी माझ्या स्वतःकडे बघतो ना, आता बघा तुम्हाला माझ्या मते 2-2.5-3 हजारामध्ये अपॉर्च्युनिटी भेटलेली, त्याच्यात तुम्हाला प्रोडक्ट पण भेटतं, करेक्ट. मला बिझनेस करायचंय, मला त्या अपॉर्च्युनिटीकडे जायचं नव्हतं, किंवा कदाचित माझ्याकडे त्यावेळेस ती नव्हती. आणि मग मी अशी अपॉर्च्युनिटी शोधत होतो की जिथं मला कमी पैशामध्ये सुरुवात होईल. तर त्यावेळेस मला स्वतःचा आवाज आला की यार, म्हणजे मी स्वतःला ओळखलं की मला आता बोलायला आवडतं, मला शिकवता येतं, मला एक्सप्लेन करता येतं, समजून सांगता येतं. मग आपण काय करू, आपल्या रिलेटेड काहीतरी करू. मग म्हटलं आपलं फिजिक्समध्ये ग्रॅज्युएशन झालंय, चला फिजिक्सचे क्लास घेऊ. आणि मग मी 2017 मध्ये क्लासेस सुरू केले राहत्यामध्ये. आणि देन मी तिथून सुरू केलं. आणि अक्षरशः स्टोरी अशी आहे की क्लासेसचे बोर्ड लावायला पण पैसे नव्हते. आम्ही आजूबाजूच्या क्लासेसच्या फ्रेमा वगैरे चोरलेले. त्याच्यानंतर आमच्या मित्राकडे जाऊन त्याला छोट्या बनवल्या, त्याच्यावरती फ्लेक्स चिटकावले, आणि अशी सुरुवात झाली क्लासेसची. मग ते करता करता पैसे आले. आणि पहिल्यापासून मी मोटिवेट होतो बिल गेट्स पासून. म्हणजे माझा 2000 जेव्हापासून मी अँड्रॉइड मोबाईल घेतला तेव्हापासून वॉलपेपर माझा बिल गेट्सच होता. आणि बिल गेट्स कडनं मी मोटिवेट झालो. त्यावेळेस 2017 एंडिंगला बिल गेट्सची ती बायोग्राफी वगैरे आली होती. त्याच्यामध्ये बिल गेट्स म्हणतो की मला आता वर्ल्ड मधून मलेरिया हटवायचा आहे. काय म्हणतो, वर्ल्ड मधून मलेरिया हटवायचा. बघा एक कॉज घेतलाय त्यांनी, पण विचार काय, वर्ल्ड माइंडसेट काय, वर्ल्ड मधून हटवायचा आहे. आपण काय विचार करतो, यार मला माझं काहीतरी करायचंय. आणि बिल गेट्स असा माणूस आहे ज्याच्याशिवाय आपण फोन नाही इमॅजिन करू शकत, ज्याच्याशिवाय कम्प्युटर लॅपटॉप काही इमॅजिन करू शकत नाही. आणि तो व्यक्ती काय म्हणतो की मला वर्ल्ड मधून मलेरिया हटवायचा. ऑलरेडी त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. म्हटलं यार मी राहत्यामध्ये क्लास घेऊ राहिलो, 150-200 पोरांना शिकू राहिलो, याच्या व्यतिरिक्त मी इंडिया लेवलला काय करेल किंवा वर्ल्ड लेवलला काय करेल. आणि मग मग मी ठरवलं की आपण आता असं काहीतरी काम करू की जे मोठ्या लेवलला आपल्याला घेऊन जाईल आणि एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आणि मग तेव्हापासून मी क्युरियस झालो प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला. आणि मग मी जिथं क्लास घेतो ना, तिथं खाली जो चहावाला होता, तुम्ही 2017ला सगळेजण होते बरोबर. 2017ला चांगले चहाचे आउटलेट नव्हते, तुम्ही बघितले असेल. 2017ला ना टपरीवरती चहा मिळायचा. आणि तो चहा मिळायचा ना, त्याची सकाळी टेस्ट वेगळी, दुपारी टेस्ट वेगळी, संध्याकाळी टेस्ट वेगळी असायची. अजून एक प्रॉब्लेम चहामध्ये असा होता की 2017 मध्ये बघा एका बादलीमध्ये सगळे भांडे रोजचे धुतले जायचे. म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचे सगळे कप, बशा, त्या चाळणी काय असेल ते सगळं त्या बादलीमध्ये टाकलं जायचं. गच्चाळपणा होता एकदम. आणि अजून एक काय होतं माहितीये का, चहाच्या टेस्टला तुम्ही आज पण काही जे टपरीवरती तुम्ही आउट ऑफ स्टेट जाता तिथं अजून पण तेच आहे की ज्यावेळेस चहा बनवला जातो ना, तर ज्या हाताने साखर टाकली जाते त्याच हातावरती चहा घेतला जातो आणि तो चाटला जातो की टेस्ट भारी झाली का. अशी टपरीवरचा चहा होता. म्हणलं पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं जे पेय आहे तो चहा आहे. आणि ह्यालाच आपण चांगल्या पद्धतीने दिले जात नाही. आपण चहा का पितो, एनर्जीसाठी, किंवा मित्र आले म्हणून, किंवा एखाद्याला खुश करायचंय, किंवा रिलेशन बिल्ड करायचे, सगळ्यासाठी आपण चहा पितो. आता थोडं ट्रेंड बदलला, कॉफीवर लोक यायला लागले, म्हणजे रिलेशनसाठी. बाकी तर चहाच आहे. तर मग आपण ह्या चहाला चांगल्या पद्धतीने का देऊ नाही शकत. आणि तो विचार मला खूप जास्त मोटिवेट केला. आणि त्यानंतर मी शिर्डीमध्ये साईबाबांच्या पावनभूमीत, ती पण स्टोरी अशी की मी लोणीमध्ये गेलो होतो, कारण माझं एज्युकेशन ग्रॅज्युएशन झालं. म्हटलं आपण ग्रॅज्युएट येतं, ग्रॅज्युएशनचे मुलं जिथं जास्त तिथं टाकूया. मी गेलो लोणीला शॉप वगैरे बघितलं, पण मला साईबाबा कसे इथं शिर्डीत घेऊन आले माहित नाही. आणि मी शिर्डीत सुरू केलं, आणि शिर्डीतून माझा प्रवास सुरू झाला. आज आमच्या ग्रॅज्युएटच्या 850 पेक्षा जास्त शाखा आहे. वडेवाला दुसरा ब्रँड, मिस्टर वडेवाला बघितला असेल काही जणांनी, नाशिक वगैरे त्या भागामध्ये आमचे खूप आउटलेट आहे. त्यात त्यांनी नाशिकमध्ये आमचे वडेवालापासून जास्त स्प्रेड झालेले त्या भागामध्ये. तर वडेवाला पण आमचाच ब्रँड आहे. अण्णाज मिसळ हाऊस, त्याच्यानंतर एंजेल लस्सी आणि पावभाजी कॅफे, हा पण माझाच ब्रँड आहे. असे 4 ब्रँड या वयामध्ये इथपर्यंत केले. तर हा शॉर्ट मध्ये माझी जर्नी होती. आणि आत्ताशी, थँक्यू सो मच. तर आत्ताशी मी आता असं वाटतं की मला 0 to मी 1 ला आलोय, मला आता 100 वर जायचंय. आणि मी सुद्धा माझ्या लाईफ मध्ये तुमच्यासारखी एनर्जी ठेवणार आहे. येस, थँक्यू. पहिल्यांदा आम्ही शॉक आहे की तुम्ही पण डायरेक्ट सेलिंग, म्हणजे आपण एकाच गावात. आणि मुळात इंडस्ट्री चांगली आहे का, 100% चांगली आहे. पण त्यावेळी काही गोष्टी आपल्या तुमच्या होत राहिल्या, आमच्या होत राहिल्या, म्हणून आपण ते इंडस्ट्री क्विट केली. पण आपण तिथे विचार नाही केले. म्हणजे आपण ते इंडस्ट्री सोडले सगळ्यात, पण आपण तिथे विचार नाही सोडले. आपण ते विचार करून आपण आपले बिझनेस आज डेव्हलप करतोय, किंवा आज एम्पॉवरिंग मध्ये आज आपण होतोय.
पण आज जर बघितलं मी रिसेंटली बघितलं तुमच्याकडे 1300 आउटलेट आहेत ऑल ओव्हर इंडिया. हो 1300 ब्रँचेस आहेत आज 4 ब्रँड म्हणजे सगळ्याच Yes. मिस्टर वडेवाले चार आणि सगळ्यात. तर 1300 आउटलेट आज ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत. तुम्हाला असं वाटत नाही का थांबवतं? नाही सर, विजन खूप मोठं आहे. मी ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस मी स्टडी केला तर मी मॅगडीला बघितलं. आता मॅगडी म्हणजे काय, बर्गर विकतो राईट. तर बर्गर हा असा प्रोडक्ट आहे, आपण किती दिवसातून खातो बर्गर? 2 महिने, 4 महिने, 5 महिने, कधी कधी 6-6 महिने. जे ग्रामीण भागात राहतात ते खात पण नाही. माझ्या आई वडिलांनी त्यांच्या वयाच्या 56 वर्षी बर्गर खाल्लेला आहे. त्याच्यानंतरच मी वडेवाला सुरू केलाय, तिथूनच इन्स्पायर होऊन. तर बर्गर आपण खात नाही आणि त्या मॅकडॉनल्डच्या आउटलेट आहे, रेस्टॉरंट आहे 39,000. म्हणजे त्या मॅकडॉनल्डच्या फाउंडर रे क्रॉकनी जर ठरवलं असतं की सगळे आउटलेट व्हिजिट करायचे, तर त्याला सगळे आउटलेट कम्प्लीट करण्यासाठी 105 वर्ष लागले असते. जेवढा तो जगलेला पण नाही, तो 69 वर्षीच गेलेला आहे. मग जर बर्गरचा एवढा मोठा ब्रँड बनू शकतो, तर मी माझा चहाचा वर्ल्ड वाईड 40,000 50,000 आउटलेट का नाही करू शकत? हा विजन माझा आहे आणि म्हणून मला ते झोप येत नाही, कंटाळ येत नाही किंवा थांबा वाटत नाही. बऱ्याच वेळेस माझे घरचे पण म्हणतात, बस झाला आता, लई भेटतंय आपल्याला, खूप झालं आता. हे जरी सुरू ठेवलं, रिकरिंग मध्ये माझा 25 ते 30 टन महिन्याला गुळ पण विकतो. म्हणजे मी त्याच्यात पण खूप चांगलं अर्निंग करतोय. पण जे विजन आहे, आणि बघा माझं टार्गेट काय माहितीये का, सिंपल आहे. ज्यावेळेस ग्रॅज्युएट चहाचा कप पुढच्या 20-30 वर्षामध्ये एखादा पर्सन घेईन हातामध्ये आणि तो ते चहा पित राहील, त्यावेळेस तो आठवण की अरे निलेश जाधवची स्टोरी. जर निलेश जाधव एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन जर ह्या लेवलवरती येऊन काम करू शकतो, मोठा बनू शकतो, तर माझ्यासारखा माणूस का नाही? आणि मला ही स्टोरी आता प्रमोट करायची. आणि आता जे 1300-1400 नंतर ज्या बेसिक गोष्टी असतात आपल्या, सोनं पाहिजे, पैसा पाहिजे, फिरलं पाहिजे, गाड्या पाहिजे, घर पाहिजे, प्लॉट पाहिजे, ते कम्प्लीट झाल्यानंतर एक मिशन वरती जातो माणूस. आणि ते मिशन तेच आहे की मला माझ्यासोबत खूप साऱ्या जणांना जोडत चालायचं. आणि जर चहाच्या माध्यमातून आमचं टार्गेट आहे सर, महिन्याला आम्ही 50 ते 60 फ्रँचायझी ओपन करतो. म्हणजे यावर्षी पण आम्ही 600च्या आसपास ओपन करणारच आहे. म्हणजे 50 जरी ओपन झाल्या, 600 लोक जर व्यवसायामध्ये आले, तर 600च्या माध्यमातून 2,500 ते 3,000 लोकांच्या घरात ग्रॅज्युएट चहा, तुम्ही जो 10 रुपयाचा चहा पितो ना, त्याच्या माध्यमातून पैसा जातो. आणि हे टार्गेट आता खूप मोठं आहे, 40-50 हजार पर्यंत पोहोचायचं पुढच्या 2038 पर्यंत. म्हणून मला आता थांबवणे वाटत, जो तुमचा प्रश्न आहे. येस तर 600 franchise म्हटल्यावर एवढा प्रश्न होता. आणि हा आकडा ऐकायला खूप छान वाटतो, पण जो प्रॅक्टिकली जर बघितलं तर तो आकडा सोपा नाहीये. खूप टफ मग आज 600 फ्रँचायझीचा तुम्ही जे टार्गेट आहे इयरली, आज एका फ्रँचायझीसाठी एक ऍव्हरेज बेसिक इन्व्हेस्टमेंट तुम्ही काय घेता आणि म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काय घेता? पण इन्व्हेस्टमेंट इम्पॉर्टंट आहे का फ्रँचायझी होणार इम्पॉर्टंट आहे? नाही, आता सगळ्यात महत्त्वाचं त्याचे स्वप्न इम्पॉर्टंट आहे. तो जुडतो कुठल्या इंटेन्शननी. तर इन्व्हेस्टमेंटचा जर पार्ट बघितला तर बिझनेस करायला पैसा लागतोच आहे. आणि मी तर काही जणांना हेल्प पण करतो. जर बघा आता फ्रँचायझीचा विषय कसा आहे की आम्हाला फ्रँचायझी बिझनेस मध्ये आलं तर तो आम्हाला बोर्ड लावा लागणार आहे, ते एसएच इक्विपमेंट्स घ्यावा लागणार आहे. साधारणतः 2 लाख रुपयापर्यंत खर्च जातोच. म्हणजे आमची फ्रँचायझी फीस 50,000, साधारणतः 2.5 लाखामध्ये आमचं एक आउटलेट सुरू होतं. पण आता जर एखाद्याला, आता तुम्ही जो बोलले की यार तुम्हाला फ्रँचायझी ओनर इम्पॉर्टंट आहे की पैसा इम्पॉर्टंट आहे, आता ती जी अमाऊंट असते आम्ही त्यातली आमची फक्त 50,000 फीस घेतो, ज्याच्यामध्ये आम्ही ऑपरेशन्स, ट्रेनिंग, बाकी सपोर्ट देणार त्यांना 5 वर्षासाठी. पण आता विषय राहिला ज्या इन्व्हेस्टमेंटचा, तो त्यांचाच आहे पूर्णपणे. पण आम्हाला इम्पॉर्टंट फ्रँचायझी ओनर असतो, कारण आम्ही घेतो 50,000 रुपये. 50,000 फार मोठी अमाऊंट नाही. आता जसं बघितलं तर आमच्याकडे ऑफिसला 41 लोक आहे. म्हणजे तुम्हाला पण तुम्ही ट्रॅव्हल करता, किती खर्च होतो, राहणं फिरणं. आमच्या व्हिजिटिंगला 5-5, 6 जण आहे, ओपनिंगला 5-5, 6 जण आहे. मग ज्यावेळेस एवढा नंबर्स असतो ना, ते 50,000मध्ये आम्हाला काही फायदा नाही. आम्हाला आमचं मॉडेल जिलेटचं मॉडेल आहे की तुम्ही आउटलेट टाका, तुम्ही कमवा. कसं असतं माहितीये का, ज्यावेळेस फ्रँचायझी बिझनेस मोठा होतो, सुरुवातीला मी फार पैसे नाही कमवले, त्यावेळेस मला फ्रँचायझी फीज मधनं प्रॉफिट झाला. नंतर मी रिकरिंग कुठून करतो, रॉ मटेरियल मधनं. कारण जर त्यांनी रॉ मटेरियल परचेस केलं, जर मी आज एखाद्या पार्टीकडे गेलो, मी म्हटलं मला महिन्याला 30 टन गुळ लागतोय, तर जो रेट मार्केटमध्ये डीमार्टला येत नाही त्याच्यापेक्षा मला कमी भेटणार आहे, कारण मी फिक्स कस्टमर आहे त्याचा. आणि मग त्यामुळे मला तुझा मार्जिन जास्त भेटतो. म्हणून आम्हाला इम्पॉर्टंट फ्रँचायझी ओनर असतो. कारण आम्ही काय म्हणतो, मी माझ्या टीमला पण सांगतो की भाई तुझ्या नशिबात काही नाही, आपल्याला जे लोक जुडतील ना त्यांचं नशीब चांगलं आहे आणि त्यांना पैसे कमवून द्यायचे. आणि ज्यावेळेस ते पैसे कमवतात ते दुकान बंद नाही होणार, दुकान बंद नाही झाल्यावर रिकरिंग होत राहील आणि पैसा होत राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपलं व्हिजन आहे की लोक पैसे कमवतील आपल्या माध्यमातून, त्यांचे स्वप्न पूर्ण करतील आणि त्यांचं व्यावसायिक होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात नव्हता, म्हणून आम्हाला इम्पॉर्टंट फ्रँचायझी होणार आहे. आता ते पण ओके, पण आता एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण दोघं ऍक्च्युली एकच फील्ड जर बघितलं, फक्त तुम्ही चहा विकताय आणि साडी विकताय. बरोबर चहाला जेवढे लोक हौशी आहेत तेवढे साडीला पण हौशी आहेत. बरोबर म्हणजे लेडीज म्हणतात तर साडी, नवऱ्यापेक्षा साडीवर पण असते. बरोबर म्हणजे कीर्तीने मला सकाळी म्हणलं तुला जायचं तू जा, मी माझं सगळं आवडल्यावर. म्हणजे तिला साडी एक महिलेचं कनेक्शन बरोबर साडीसोबत खूप असतं. पण आज काय होतं, चहा विकणारे तुमचे कॉम्पिटिटर खूप आहेत, खूप आहे, खूप जास्त. किंवा साड्यांमध्ये पण आज सध्या ऑनलाईन रिसेलिंग करतात, त्यांचे आउटलेट्स आहेत वर्धनचे, यांचे पण कॉम्पिटिटर खूप आहेत. सो कॉम्पिटिटर कडे बघताना यांनी कसं बघितलं पाहिजे? येस, आपलं विषय काय असलं पाहिजे कॉम्पिटिटरच्या बरोबर? नाही, खूप छान क्वेश्चन आहे. आता हा सगळ्यांसाठी आहे. बघा सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची एक टीम विकती, तुमचा सगळा ग्रुप विकतोय.
म्हणजे आज जर आम्ही 600चं टार्गेट ठेवलं ना तर तुम्ही 1000 फ्रँचायझी ओपन करू शकतात. बघा आता सगळ्यांना सांगायचं काय माहितीये का, तुम्ही प्रत्युष सोबत जोडलेले आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे. तर प्रत्युष हे काय माहितीये का, तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचा एक सोर्स आहे. बरं मला सांगा, प्रत्युषने तुम्हाला आता इथं महिला आहे, तुम्हाला काही चुकीच्या गोष्टींसाठी प्रवृत्त करताय का? प्रवृत्त काय करते तुम्हाला? चांगल्या गोष्टी. चांगल्या म्हणजे काय म्हणताय? चांगले प्रोडक्ट वापरा, बरोबर ना? आता समजा मी ही साडी शीतलला घेतलेली आहे, समजा XYZ मार्केटमधून ती भेटतीच आहे, पण त्याचा मला काय फायदा आहे? किंवा मी आता समजा मला आवडली, मी माझ्या बहिणीसाठी घेतली, माझ्या टीम मधल्या एखाद्या, अरे वहिनींची साडी भारी होती, कुठून घेतली मला सांगा, त्यांना काय फायदा आहे? म्हणजे मला काय फायदा आहे? दुकानदार तर कमवतोय, तो त्याचे स्वप्न पूर्ण करतोय. मग तुम्ही अशा प्लॅटफॉर्म सोबत जुडलेले की प्रत्युष हा चांगलं प्रोडक्ट विकतोय. दुसरं काम काय करतोय प्रत्युष? की लोकांना मजबूर करताय ना तुम्ही. काय म्हणतोय तुम्हाला? पैसे कमवा. पैसे कशासाठी कमवा? स्वतःसाठी. स्वतःसाठी म्हणजे काय? फॅमिलीला गाडी घ्या, स्वप्न पूर्ण करण्यासाठी, बरोबर? आपण स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसे पण कमवतोय. मग हा प्लॅटफॉर्म आपण किती वेगाने प्रमोट केला पाहिजे. बघा ज्यावेळेस तुम्ही ना कॉम्पिटिशन बघूच नका. म्हणजे तुम्ही सर साडीमध्ये खूप कमी आहे, म्हणजे मी माझं जे कॅल्क्युलेशन आहे ना, चहामध्ये ना सर 2 दगड फेकले ना, एक कुत्र्याला आणि एक चहावाल्यांना लागतो, एवढे चहावाले. आणि चहाचा प्रोडक्ट बनवणं पण सोपं आहे, साडी बनवणं सोपं नाहीये. तुम्हाला R&D करायची नाही, तुम्हाला डोकं लावायचं नाही, तुम्हाला फक्त काय करायचं. बघा एक सिंपल गोष्ट सांगतो, या सर आहे ना सर, म्हणजे हा माणूस, या माणसाचा रक्तामध्ये आता प्रत्युष आहे. जे काय करायचं ते प्रत्युषसाठी करायचंय. आणि म्हणून तुम्ही आता तो विचार नका करू की यार उद्या मी साडी प्रमोट करते, मी आउटलेट टाकन, माझं कसं होईल, काय होईल, काय होईल. तो विचार आता डायरेक्ट तुम्ही मायनस मध्ये पण नका, झिरो करून टाका डायरेक्ट. म्हणजे आता सरांबद्दल तो डाऊट नका ठेवू. जर आता इथं बसलेले 100-150 महिला आहे, 100-150 महिलांनी टार्गेट ठेवलं की प्रत्येक महिन्याला एक आउटलेट मला आणायचंच आहे. बरं आउटलेट आणणार आहे म्हणजे तुम्ही काय करणार आहे? काय काय करणार ते सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट तुम्ही काय करणार आहे, ज्याला आउटलेट घ्यायला लावलं किंवा ज्याला साडी घ्यायला लावली त्याला तुम्ही चांगलं प्रोडक्ट देऊ राहिले, त्याला तुम्ही मजबूर करून राहिले. मार्केटमध्ये काय सांगतो, बाकीच्या चुकीच्या गोष्टींसाठी प्रवृत्त होतं. आपण काय म्हणतोय, उलट येऊन व्यवसायामध्ये ये, पैसे कमावून तुझे स्वप्न पूर्ण कर. तिसरी गोष्ट सरांशी मी मागे बोललो होतो, सर मी तुमचं सेमिनारला पण जॉईन झालो होतो ना त्यावेळेस. सर म्हणे आम्ही हे पण शिकवतो काय, हा म्हणजे घरात कसं वागायचं, अजून काय पाहिजे, कल्चर चांगलं पाहिजे, बरोबर ना? ते पण जर तुम्हाला शिकायला मिळत असेल तर चुकीचं काय? मग कॉम्पिटिशन तुम्ही बघा ना, बघूच नका. कॉम्पिटिशन नावाची गोष्ट नसती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, तुम्ही तुमचा विचार कसा करता याच्यावरती कॉम्पिटिशन डिपेंड करतं. बघा मार्केटमध्ये ना तुम्हाला जर पुढे जायचं असेल, खूप जास्त पुढं, तर सगळ्यात मोठा विचार असतो तुमचा माइंडसेट. आता बघा सिंपल एक एक्झाम्पल देतो ह्याच्यावरती, की समजा एक बोरिंगचा होल आहे 2 इंचाचं, त्याच्यामध्ये 3 इंचाचं पाईप जाईल का? 5 इंचाचं जाईल का? 10 इंचाचं जाईल का? नाही जाणार ना. त्यासाठी मग आपलं सेम झालंय ब्रेनचं. आपली ब्रेनची पाईपलाईन काय आहे, नाही यार मी तर लय जबरदस्त केलं असतं, पण इतके कॉम्पिटिशन आहे, इतक्या कंपन्या आहे, इतक्या साडेवाले झाले, इतके दुकाने झाले, मी कसं करू? हा पहिला थॉट येतो. दुसरी गोष्ट, अरे यार त्यांची साडीची प्राइस आहे ना थोडी आपल्यापेक्षा भेटतं, मग लोक तिथूनच म्हणजे जास्त इंटरेस्ट दाखवतात की जाऊन तिथं मी घेईल, त्या दुकानातून घेईल. मला सांगायचं काय माहितीये का, हा जर माइंडसेट तुमच्या डोक्यात आहे तर तुम्हाला तेवढंच भेटणार आहे. तुम्ही माइंडसेट आज करा ना की माझे पोटेन्शियल, माझ्या ब्रँडची कॅपॅसिटी रोजचे 10 साड्या विकायची आहे, माझी मिस्टेक आहे, माझ्यामध्ये कमतरता आहे, माझ्यामध्ये काही सेल्समध्ये चुका उरायल्या, त्या मी इनबिल्ड करल आणि माझा धंदा मोठा करल. मी कॉम्पिटिशन कडे बघणार नाही. बरं मला सांगा, स्वतःची गाडी आली, स्वतःचा बंगला झाला, फॅमिलीमध्ये जर आपण पैसे दिले तर त्यांनी सुख मिळतं का नाही मिळत? मिळतं का नाही मिळत? त्याच्यासाठी कॉम्पिटिशन काय गोष्ट आहे हो? धुरंधर मूवी बघितला, त्याच्यामध्ये जे टेररिस्ट येतात ते चांगले का वाईट आहे? तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं, चांगले का वाईट आहे ते? धुरंधर मधले जे टेररिस्ट येऊन, ज्यांनी कसा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तो इंडियात येऊन त्यांनी बॉम्ब ब्लास्ट केला होता, तो 26 आकाराचा. ते चांगले का वाईट आहे? तुम्हाला काय वाटतं? वाईट. ते तुमच्यासाठी वाईट आहे, आपल्यासाठी वाईट आहे, त्यांच्यासाठी चांगले. ते काय करू राहिले हो? ते काय म्हणतात, तिथे आम्ही मेलो तरी चालतंय, पण मी माझं मिशन पूर्ण करणार. आपल्याला काय करायचंय? साडी विकायची, दुसरं काय करायचंय? कुठं आपल्याला स्वतःला मारायचं की कुणाला मारायचं? यस ऑर नो? म्हणून कॉम्पिटिशन सोडून द्या. म्हणून कॉम्पिटिशन सोडून द्या. डोक्यामध्ये हेच टाका की मी जर असतो ना प्रत्युष मध्ये, ओके, आता मी येऊ शकत नाही कारण माझा ऑलरेडी तो बिझनेस आहे, चहा विकतोय, आणि माझी म्हणजे 7 वर्षापासून सकाळपासून संध्याकाळी चहाच विकतोय. मग ते साड्यांची तर मी चहाच विकल, म्हणून मला साड्यांमध्ये नाही यायचं. ओके, म्हणजे मी प्रत्युष सोबत जुडणार नाही. पण मी असतो तर मी कॅल्क्युलेशन काय करल, तुम्हाला XYZ प्रॉफिट मिळतो ना, तुम्ही काय करा माहितीये का, मागच्या महिन्यामध्ये जेवढं कमवले होते तेवढं टार्गेट ठेवा, बरोबर ना? म्हणजे हे करा तुम्ही डायरीमध्ये. मागच्या महिन्यामध्ये समजा आपण 10,000 रुपये कमवले होते, या महिन्यामध्ये मला 10% नाही, मला डबल पैसे कमवायचे, बरोबर ना? एक सेल एक असं प्रोफेशन आहे जे तुमच्या हातात तुम्हाला डिसाइड करतं किती पेमेंट घ्यायचं, बरोबर? सेलच आहे ना.
तुम्ही किती साड्या विकणार त्याच्यावर तुमचे पैसे डिसाईड होणार आहे, किती तुम्ही ज्वेलरी विकणार. चांगलं काम करतोय आपण. बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकायला कधी लाजू नका, विकायला कधी लाजू नका. मार्केटमध्ये जर ते टेररिस्ट येऊन जर बॉम्ब ब्लास्ट करायला तयार राहताना आपण साड्या विकून पैसे कमवून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर पळत असाल ना, त्याच्यासारखं जे कर्म चांगले ते कुठंच नाही भेटणार. आणि हे तुम्ही करताय तर काय करा, तुम्ही जर 10,000 रुपये कमावताय, ठीक आहे, तर ठरवा मला नेक्स्ट मंथ मध्ये 20,000 कमवायचेच आहे. काही झालं तरी मला 20,000 कमवायचे आणि 20,000 कमवण्यासाठी मी प्रयत्न करत. मग 20,000 कमवण्यासाठी बघा तुमच्याकडे प्रोडक्ट लिस्ट कोणती, हे प्रोडक्ट किती विकावं लागेल, ते प्रोडक्ट किती विकावं लागेल, ते प्रोडक्ट किती विकावं लागेल, ते प्रोडक्ट किती विकावं लागेल. आणि काय करा, तुमच्या कॉन्टॅक्ट मधल्या सगळ्यांना एकदा फोन करा, कॉल करा, जाऊन भेटा, प्रवृत्त करा, व्हिडिओ बनवायला स्टार्ट करा. आणि प्रत्युष तुम्हाला तो प्लॅटफॉर्म पण देतोय, सर गायडन्स पण करताय, व्हिडिओ कसे बनवायचे, काय कसे बनवायचे, आणि ते करून कामाला लागा. आणि रोज सकाळी उठल्यानंतर विचार करा की मी आज 20,000 रुपये कमवलेले, काय केलेले, प्रत्युषच्या माध्यमातून 20,000 कमवलेले. ओके, दुपारी पण विचार करा, संध्याकाळी पण विचार करा. मग आता काही जण म्हणतील सर आम्ही फक्त झोपतो आणि मग विचार करतो. 20,000 येत आहे प्रत्युषच्या माध्यमातून, बास, दॅट्स इट. त्यासाठी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही विजन ठरवतात, ओके, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो नेक्स्ट येतं ऍक्शन, मग ऍक्शन साठी तुम्हाला किती लोकांना भेटावं लागेल, 1 to 1 जाऊन भेटा, काय फरक नाही पडत आहे. चुकीचं काम आहे का साडी विकणं, चुकीचं काम आहे का? बरं मला सांगा, जो सगळ्यात मोठा आपल्या परिसरातला मॉल आहे त्या मॉलमध्ये पण साडी विकतीच आहे ना. मग डीमार्टचा ओनर जे करतोय तोच मी करतोय, फक्त डीमार्टच्या ओनरकडे पैसे आहे, माझ्याकडे नाहीये. बरोबर ना? तुम्ही टाकू शकता का डीमार्टचा मॉल? बरोबर ना? मी पण नाही टाकू शकत, आपण टाकू नाही शकत, पण आपल्याला प्लॅटफॉर्म मिळाला ना हे प्रोडक्ट विकण्याचा, विका बिंदास. आणि ज्यावेळेस हा थॉट तुमच्या डोक्यात येईल ना, कॉम्पिटिशन वगैरे किरकोळ गोष्ट आहे. आणि मग ज्यावेळेस तुम्ही ते 20,000 बघशाल ना, तुमच्या डोळ्यासमोर ते 20,000 येईल ना, मग बघा तुमचा कॉम्पिटिशनचा थॉट जातो का नाही, 100% जाईल. आणि कॉम्पिटिशन नावाची काहीच गोष्ट नसती, आपण कमी पडतो ही गोष्ट नक्कीच आहे. म्हणून जर तुम्हाला करायचं असेल तर असं छोटे छोटे टार्गेट ठेवा आणि ते अचीव्ह करा, नक्कीच अचीव्ह होतील. Thank you, sir.